नवरा बायकोच्या संसारात हा हा सगळं टक्कल पडलं तरी चालते माणसाचं, सगळे पॉकेट मधले खिशातले पैसे संपले तरी चालते, पण एकमेकांवरला विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. एकमेकाला मारायची वेळ जरी आली तर मारायचं, पण एकमेकाला सोडायचं नाही. खरंच बरोबर आहे की नाही? जसं वरणाला तडका मारल्याशिवाय वरण चांगले होत नाही, तसं संसाराला ही भांडण केल्याशिवाय संसार चांगला होत नाही. एवढं लक्षात घ्या बरं, खरी गोष्ट आहे. नाही बरोबर आहे. नाही तर आजकाल थोडेसे भांडणं झाले की मी एकमेकांना सोडून देतो, एकमेकांसोबत राहत नाही, हे डिसिजन घ्यायले. नाही आहे तसं काही नाही. आपल्या बोटाला जर ठेस लागली तर आपण बोट तोडून थोडी फेकतो, त्याला मलमकट्टी करतो, आपण त्याची काळजी घेतो, तेव्हा ती जखम चांगली होती. तशाच पद्धतीनं नात्याचं सुद्धा असतं की आपल्यामध्ये वाद होतात. संसार दिला तर संसारात भांडे असतात, भांड्याला भांडं लागल्याशिवाय संसार होत नाही. तसंच माणसाचं सुद्धा आहे, भांडणं झाल्याशिवाय संसार होत नाही. समोरचं चाक पंक्चर झालं म्हणून मागच्या चाकानं हार नाही मानायची, नाही तर गाडी सोडून देतो असं नाही म्हणायचं. त्याच्यात हवा भरायची, ते चाक चालू ठेवायचं. एवढं लक्षात घ्या.